हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 22 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार आहे. तर फ्रेंड्स, या मालिकेचे जे काही पुढील एपिसोड असणार आहेत ते खूपच जबरदस्त, खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेत आता गुढीपाडवा साजरा होणार आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी असे भारी भारी ट्विस्ट येतील जे पाहून तुम्हाला सर्वांना खूप मजा येईल यात शंका नाही. मग नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव राजेश शिर्के याच्या घरी गुढीपाडव्याची तयारी सुरू असेल. अर्णव, ईश्वरी हे सगळे खूप खुश असतील. ईश्वरी खूप सुंदर तयार होऊन येईल. तशीही ती आता राजेश शिर्के कुटुंबाची एकमेव एकुलती एक लाडकी सून आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी ही तिच्याच खांद्यावर आहे आणि ही जबाबदारी ईश्वरी अगदी योग्यरित्या पार पाडते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ईश्वरी ही अगदी सुंदर तयार होऊन या गुढीपाडवीच्या सणाची तयारी करत असेल आणि त्याच वेळेस तेथे नालायक राजेश पोहोचणार. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजेशला ही इंदोरी जिलेबी किती आवडते आणि त्यात गुढीपाडव्याच्या दिवशी ईश्वरी इतकी सुंदर दिसत असेल, इतकी छान तयार होऊन आलेली असेल की राजेश तिच्यावर फिदास होणार आणि तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार. परंतु मग ईश्वरी खूप चिडेल आणि राजेशला ठणकावून सांगेल, जसं मी एकटी असताना तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच आपण एकटे असताना मी तुला चांगलंच मारू शकते, तुझी पिटाईसुद्धा करू शकते. पण राजेश कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याला वाटेल की ईश्वरी ही पोकळ धमक्या देतीये, ती काहीच करू शकत नाही. पण ईश्वरी पोकळ धमक्या देत नसेल. ईश्वरीने गुढी उभारण्यासाठी जो बांबू आणला असेल त्याच बांबूचे फटके ईश्वरी चक्क या राजेशला देणार. ईश्वरी म्हणेल, थांब तुला दाखवते मी तुझी पिटाई कशी करू शकते ते. आणि ईश्वरी चक्क हा बांबू हातात घेणार. राजेशला वाटेल की ईश्वरी पुन्हा एकदा पोकळ धमकी देतीये. पण जेव्हा ईश्वरी हा बांबू तिच्या हातात घेणार आणि या राजेशला फटके द्यायला सुरुवात करेल तेव्हा खूपच मजा येईल. ईश्वरी ही चहू बाजूने राजेशच्या अंगावर या बांबूच्या फटक्यांचा वर्षाव करणार. पण राजेश या आपदामध्ये सुद्धा संधी शोधेल आणि जोरजोरात ओढू लागेल, ईश्वरीजी हे काय करताय, ईश्वरीजी असं नका करू, ईश्वरीजी मला मारू नका. पण ईश्वरीला राग आलेला असेल आणि ती कसलाही विचार न करता या राजेशला चांगलेच फटके देणार. आणि त्याच वेळेस तेथे अंजली पोहोचेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंजलीसाठी राजेश हा जगातला सगळ्यात चांगला माणूस आहे आणि त्यात तो तिचा नवरा. त्यामुळे अंजलीला खूप राग येईल. ती ईश्वरीवर जोरात ओरडणार. ईश्वरी तर थांबेल आणि मग अंजली ईश्वरीला जाब विचारेल, ईश्वरी तू हे काय करत होतीस, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचलण्याची, त्याला बांबूचे फटके देण्याची. ईश्वरी ही काही सांगणार त्याच्या आधीच राजेश आपली नाटकं सुरू करेल आणि म्हणेल, अंजली या घरात माझा दिवसेंदिवस अपमान वाढतच चाललाय. पहा, या ईश्वरीने चक्क माझ्यावर हात उचलला, या घराच्या लाडक्या जावयावर. माझी काहीच चूक नव्हती. मी फक्त ईश्वरजींना म्हटलो की आज गुढीपाडवा आहे, मी तुम्हाला गुढी उभारायला मदत करू का. तर त्यांना काय झालं काय माहीत आणि त्यांनी चक्क माझ्यावरचा राग बाहेर काढला, या बांबूचे फटके मला दिले. ईश्वरी अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करणार, ताई हे खोटं बोलताय, उलट यांनीच. पण अंजली ईश्वरीचं काहीच ऐकून घेणार नाही आणि म्हणेल, हा बोल बोल म्हण, यांनी तुझी छेड काढली, यांनी तुझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण मला माहिती आहे यांनी असं काहीच केलं नसेल, कारण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो देवमाणूस आहे आणि हा देवमाणूस असं राक्षसी कृत्य कधीच करू शकत नाही. अर्णव आणि घरातील सगळे तेथे जमतील. सगळ्यांना माहीत असेल की ईश्वरी खरं बोलते, परंतु अंजलीला कोण डोकं लावणार, तिच्याशी कोण वाद घालणार. त्यामुळे अर्णव हा ईश्वरीला शांत बसायला सांगेल. ईश्वरी अंजलीची माफी मागणार, कारण आज गुढीपाडव्याचा सण असेल आणि घरातील वातावरण चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ईश्वरी अंजलीची माफी मागेल, राजेशची माफी मागेल आणि मग त्यानंतर घरात गुढी उभारण्याचा कार्यक्रम होईल. या सगळ्यामुळे राजेश तर चांगलाच खुश होईल, कारण माझ्या इंदोरी जिलेबीने मला मारलं, पण शेवटी तिला माझी माफी मागावी लागली, त्यामुळे राजेशला आनंद होईल. तर फ्रेंड्स, राजेशचाही दिवसेंदिवस वाढतच चाललाय. राजेश काहीही करतो,
परंतु त्याच्याविरुद्ध पुरावे नसल्यामुळे आणि या बावळट अंजलीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे तो नेहमी सुटतो. पण त्याला त्याच्या पापांची शिक्षा कधी मिळणार? तर फ्रेंड्स, हे लवकरच घडणार आहे. या नालायक राजेशला त्याच्या पापांची शिक्षा लवकरच मिळणार आहे. मग ही शिक्षा मिळणार तरी कशी? तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णवने दादाबरोबर पार्टनरशिप केली आहे. दादा हा जेव्हा घरी पैसे मागायला आला होता तेव्हा अर्णवने त्याच्याशी हात मिळवणी केली आणि राजेशचं सत्य मला माझ्या ताईसमोर आणायचं आहे. त्याने मला खूप त्रास दिला आहे, मला बदला घ्यायचा आहे, असं अर्णवने या दाद्याला सांगितलं. दाद्याने सुद्धा पैशांच्या बदल्यात अर्णवला मदत करायची तयारी दाखवली आणि हा राजेश जेव्हा रियाबरोबर गोव्याच्या रिसॉर्टमध्ये मजा मारत होता तेव्हा ही सगळी गोष्ट अर्णवला समजली आहे. दादाने त्याला कळवलंय की हा राजेश एका आयटमबरोबर तेथे गोव्याच्या रिसॉर्टमध्ये आहे. मग अर्णवने एक प्लॅन बनवला. अर्णवने दादाला असं सांगितलं, तू त्या राजेशला पकडून आणू नकोस, त्याला काही करू नको, फक्त तो तेथून पळून गेला पाहिजे असं काहीतरी कर. आणि जेव्हा दाद्या त्या रेस्टॉरंटमध्ये रिसॉर्टमध्ये पोहोचला, या राजेशला कळलं की दादा इथे पोहोचलाय, तेव्हा लगेचच राजेश घाबरून तेथून पळून गेला. रियाला काहीच न सांगता फक्त त्याने रियासाठी एक चिठ्ठी सोडली होती की रिया, आपल्या दोघांच्या लग्नाची एवढी घाई मला नाही करायची, आपण एकदम थाटामाटात लग्न करूया. पण रिया खूप चिडली होती आणि अर्णव म्हणाला होता की हा माझाच प्लॅन आहे राजेशला तेथून पळून लावण्याचा. मग नेमका अर्णवचा प्लॅन होता तरी काय? आणि ईश्वरीने अंजलीला जे चॅलेंज दिलंय की 48 तासात मी राजेशचं सत्य तुमच्यासमोर आणणार, राजेश विरुद्धचे सगळे पुरावे तुमच्यासमोर ठेवणार. मग ईश्वरी आणि अर्णव हे सगळं कसं करणार आहे? तर फ्रेंड्स, हाच तर आहे अर्णवचा मास्टर प्लॅन. जेव्हा दाद्या गोव्याच्या रिसॉर्टमध्ये पोहोचला होता आणि तो येथे आलाय हे पाहून राजेश तेथून पळून गेला होता, तेव्हाच अर्णवचा एखादा माणूस किंवा दाद्या या रिसॉर्टमध्ये गेले. तेथे ते या रियाला भेटले आणि मग या माणसांनी राजेशचं संपूर्ण सत्य रियाला सांगितलं पुराव्यानिशी की हा राजेश किती मोठा खोटारडा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रियाला असं वाटतं की राजेश हा सर्वेश आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि अंजली त्याची बहीण आहे जी आजारी आहे, तिच्या नवऱ्याने तिला टाकलंय आणि ती येथे आली आहे. परंतु हे सगळं खोटं आहे. राजेश रियाच्या पैशांसाठी तिचा फायदा उचलतोय, तिच्याशी खोटं बोलतोय आणि आता हीच गोष्ट रियाला समजली आहे. अर्णवच्या एखाद्या माणसाने, मग तो शिर्के किंवा दाद्या यांच्यापैकी कुणीतरी रियाला राजेशचं सगळं सत्य सांगितलंय आणि रियाकडे सुद्धा राजेश विरुद्ध सगळे पुरावे नक्की असतील. मग त्याचे मेसेजेस असो, फोटोज असो, व्हिडिओज असो, नक्कीच तिच्याकडे राजेश विरुद्ध काहीतरी पुरावे असतील. आणि जेव्हा 48 तास होतील, अंजली ही ईश्वरीने अर्णवला म्हणणार की तुम्ही तर मला चॅलेंज दिलं होतं ना, तुम्ही माझ्या नवऱ्याचं सत्य माझ्यासमोर आणाल, त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर आणाल, त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे माझ्यासमोर ठेवाल, तुमची मुदत संपली आहे, दाखवा पुरावे. आणि मग अर्णवकडे 2 सगळ्यात मोठे पुरावे असतील. पहिला पुरावा असेल हा दाद्या, ज्या दाद्याची ओळख राजेशने अंजलीला माझा मित्र अशी करून दिली आहे. परंतु हा दाद्या आता अर्णवच्या बाजूने, त्यामुळे दाद्यासुद्धा अंजलीसमोर येणार आणि या राजेशचे सगळे काळे चिठ्ठे उघड करणार की या राजेशने माझ्यापासून किती पैसे घेतलेत, हा राजेश किती मोठा खोटारडा आहे, हा राजेश मुलींचे किती लफडे करतो, आजपर्यंत त्याने किती मुलींचे खून केलेत, किती मुलींना फसवलंय, हे सगळं हा दाद्या या अंजलीला सांगणार. आधी तर अंजलीचा विश्वास बसणार नाही, पण दाद्याकडे नक्कीच राजेश विरुद्धचे सगळे पुरावे असतील आणि राजेशला समजणार की आता आपला गेम संपलाय. परंतु त्याचा गेम येथेच संपलेला नसेल, कारण अर्णवने त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा ठरवलेला असेल. आणि मग दाद्यानंतर चक्क तेथे रिया अवतरणार. म्हणजे रिया अवतरण्याच्या आधी हा राजेश नक्कीच असं काहीतरी करेल. तो म्हणेल, अरे हा दाद्या तर गुंड आहे आणि तो पैशांसाठी काहीही करू शकतो. मी एका केसमध्ये क्लायंटला मदत करण्यासाठी याच्याकडून पैसे घेतले होते. नक्कीच या अर्णवने या दाद्याला पैसे दिले असतील माझ्या विरुद्ध खोटं सांगण्यासाठी. आणि हे सगळं अंजलीला पटणार, कारण आपल्याला माहिती आहे अंजलीचा या राजेशवर पूर्ण विश्वास आहे. आणि या राजेशने काहीही सांगितलं, उद्या या राजेशने सांगितलं की सूर्य पश्चिमेकडून उगवतो,
तरी या अंजलीला पटेल यात शंका नाही. त्यामुळे अंजली या दाद्यावर सुद्धा विश्वास ठेवणार नाही आणि राजेशला असं वाटेल की या अर्णवने त्या दाद्याला कितीही पैसे दिले असले तरी शेवटी माझा विश्वास सगळ्यात मोठा आहे आणि या अर्णवचे पैसे फुकट गेले. पण यावेळेस अर्णवने पूर्ण फुल प्रूफ प्लॅन बनवलेला असेल. अर्णवला माहीत असेल की अंजली दाद्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण शेवटी तो गुंडच आहे आणि राजेश अंजलीच्या विश्वासाचा फायदा नक्कीच करून घेईल, आपल्यालाच खोटं पाडेल. पण त्यानंतर अर्णवकडे एक ब्रह्मास्त्र असेल, जे ब्रह्मास्त्र या राजेशचा कायमचा खात्मा करेल, त्याला यमसदनी धाडेल. आणि ते ब्रह्मास्त्र म्हणजे रिया. रिया जी राजेशची गर्लफ्रेंड आहे, उर्फ सर्वेशची गर्लफ्रेंड आहे. आणि रिया चक्क अर्णव राजेश शिर्केच्या घरी पोहोचणार. तिला पाहून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि मग अंजलीला सुद्धा आठवणार की ही तर तीच मुलगी आहे जी चाळीत सर्वेश नावाच्या मुलाला शोधायला आली होती. रियाला या राजेशचं सगळं सत्य कळून चुकलेलं असेल. अर्णवने तिला आधीच सगळं सांगितलेलं असेल आणि रियाला सुद्धा खूप वाईट वाटत असेल की या राजेशचं आधी लग्न झालेलं असताना, तो एका मुलाचा बाप झालेला असताना तो चक्क मला फसवतोय. त्याने माझा एवढा फायदा उचलला आहे, पैशांचा, माझा. त्यामुळे रियाने सुद्धा या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं ठरवलेलं असेल. रियाला समोर पाहून तर राजेशची बोबडीच वळणार आणि मग रिया ही अंजलीला सत्य सांगेल की मागील 4-5 दिवस तुमचा हा नवरा तुम्हाला सांगून गेला होता की मी एका केसच्या कामासाठी जातोय, परंतु तो कोणतं केसचं काम करत नव्हता, तर तो माझ्याबरोबर गोव्याच्या रिसॉर्टमध्ये मजा मारत होता. आम्ही दोघे एकत्र होतो. हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकणार. पण अंजलीला अजूनही विश्वास बसलेला नसेल आणि राजेश तर आहेच. अंजली हे सगळं खोटं आहे, अशा मुली पैशांसाठी काहीही करू शकतात, अर्णवने तिला पैसे दिलेले असतील. आणि हे सगळं ऐकून रियाला खूप राग येईल. रिया या राजेशच्या सनसनीत मुस्काटात मारणार. त्यामुळे अंजलीलाही जबर धक्का बसेल आणि मग रिया या राजेशचं संपूर्ण सत्य अंजलीला पुराव्यानिशी सांगणार. रियाकडे नक्कीच राजेश विरुद्ध अनेक पुरावे असतील. मग राजेशचे मोबाईलचे चॅट्स असतील, त्याचे मेसेजेस असतील, त्याचे फोन कॉल्स रेकॉर्डिंग असतील, त्याचबरोबर तिच्या घराचं CCTV फुटेज, या रिसॉर्टचं CCTV फुटेज, हे सगळं CCTV फुटेज, फोटोज, व्हिडिओज हे सगळं रिया अंजलीला दाखवणार. आणि मग संशय न घेण्यासारखं काहीच राहिलं नसेल आणि राजेशचं संपूर्ण सत्य अंजलीसमोर आलेलं असणार की राजेश हा किती मोठा खोटारडा आहे, राजेश हा विश्वासघातकी आहे. राजेश जसा तिला दिसतो तसा नाही आहे, तसं तर तो बाकीच्या लोकांना जसा दिसतो तसाच आहे. आणि मग राजेशचा खेळ संपलेला असेल. आधीच रियाने त्याच्या थोबाडीत मारलेली असेल, मग अंजली त्याच्या मुस्काटात मारणार आणि अंजलीची मुस्काटात खाऊन तर राजेशला दिवसात तारेच दिसतील, कारण माझी बायको बावळटे, तिला काही कळत नाही, मी तिला जे म्हणेल ते ती ऐकते, असं राजेशला वाटतं. पण आता अंजलीच्या हातची मुस्काटात खाऊन राजेश आकाशावरून जमिनीवर आलेला असेल. त्याला कळलेलं असेल की चला आता आपला येथील खाणं पिणं संपलंय, आता आपल्या रस्त्यावर भीक मागायची आहे. अंजली ही राजेशला जाब विचारणार, तू हे सगळं का केलं? पण एक शब्दही बोलण्याची राजेशची हिंमत नसेल. आणि मग अर्णव आणि ईश्वरी अंजलीला पुढचं सगळं सांगणार. हे दोघे सांगतील की आजपर्यंत राजेशने काय काय काळे धंदे केले आहेत, आजपर्यंत त्याने ईश्वरी आणि अर्णवला किती त्रास दिलाय. सुरुवात होणार ईश्वरीपासून. ईश्वरी सांगणार, ताई, या राजेशने फक्त तुमचं आणि रियाच्या आयुष्याचं वाटोळ केलं नाहीये, तर हा त्या शलाका पाटीलचा नवरा आहे. त्या शलाका पाटीलचा खूनसुद्धा या राजेशनेच केलाय. एवढंच नाही तर त्याची माझ्यावर सुद्धा वाईट नजर होती. तो राकेश बनून माझ्या चाळीत राहायचा आणि माझ्याशी लग्न करण्याचा घाट त्याने घातला होता. हा राजेश आजपर्यंत अनेक मुलींशी लफडे करून बसलाय, अनेक मुलींची आयुष्याची वाटोळ त्याने केलं आहे. खोटी खोटी नावं घेऊन, वेगवेगळ्या ओळखा घेऊन त्याने आजपर्यंत हे सगळं केलं आहे. त्यामुळे अंजलीला जबर धक्काच बसणार. आणि मग अर्णव अंजलीला त्याचं सत्य सांगेल की हा राजेश फक्त तुझ्या पैशांसाठी या घरी आला, तुझ्याशी लग्न केलं. आजपर्यंत त्याने लाखो रुपये माझ्याकडून उकळले आहेत आणि जेव्हा मला त्याचं सत्य कळलं आणि मी तुला ते सांगू नये, तेव्हा त्याने माझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तुमचा जो अपघात झाला होता, जेव्हा ईश्वरीने तुम्हाला वाचवलं होतं,
त्या गाडीचे ब्रेकसुद्धा या राजेशनेच फेल केले होते. काही लोकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता, तो सुद्धा या राजेशनेच घडून आणला होता. आणि राजेशचं एवढं सगळं सत्य ऐकून अंजलीला जबर धक्का बसलेला असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंजलीची तब्येत खूप वाईट आहे. अंजली आई बनणार आहे, पण या राजेशने तिला औषधं देऊन देऊन तिची अवस्था बिकट करून ठेवली आहे. आणि अशा काळामध्ये बायका खूप इमोशनल असतात, खूप हळव्या असतात. आणि ज्या अंजलीचं आपल्या नवऱ्यावर एवढं प्रेम आहे, राजेशवरती एवढं प्रेम करते, त्या अंजलीला जेव्हा राजेशचं सत्य कळेल तेव्हा तिला जबर धक्का बसेल आणि अंजली खाली कोसळणार यात शंका नाही. अर्णव, ईश्वरी, घरातील सगळे अंजलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून जातील. पण राजेश या संधीचा फायदा घेणार आणि तेथून सटकणार. कारण राजेशला माहिती आहे आता त्याची रवानगी सरळ तुरुंगातच होणार. आणि मग पुढील काही दिवस राजेश हा अंडरग्राऊंड होणार, परागंदा होणार, या मालिकेतून गायब होणार. अंजलीची अवस्था बिकट असेल, कदाचित तिची डिलिव्हरीसुद्धा होऊ शकते. लवकरच ती बाळाला जन्मसुद्धा देऊ शकते. आणि पुढील काही दिवसांसाठी राजेश हा आपल्याला दिसेनासा होईल. मग अंजलीला तर राजेशचं सत्य कळालंय, त्यामुळे ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यातून एक मोठं टेन्शन कमी झालंय. त्यामुळे आता त्यांना आपल्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देता येईल. जसं की ईश्वरीला स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करायचंय. अर्णवच्या आईच्या आत्महत्येत तिचा काहीच दोष नव्हता हे सिद्ध करायचंय. कारण जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की सुप्रिया निर्दोष आहे, तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णवच्या प्रेमाची गाडी पुढे सरकणार नाही. तुम्हाला सगळ्यांना आठवतच असेल फ्रेंड्स, की जेव्हा सुप्रियाचं सत्य हे अर्णवला कळालेलं नव्हतं, तोपर्यंत ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पूर्ण वेडे झाले होते आणि दोघेही एकमेकांना आय लव्ह यू म्हणण्यासाठी प्रयत्न करत होते. कधी ईश्वरी अर्णवला आय लव्ह यू म्हणण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवायची, तर कधी अर्णव ईश्वरीला आय लव्ह यू म्हणण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवायचा. त्या दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू तर म्हटलं नव्हतं, पण या दोघांचा रोमांस मात्र सुरू होता, जो आपल्या सगळ्यांना आवडायचा. पण जेव्हापासून या वल्लरीचे काय कारनामे समोर आले आहेत, म्हणजे अजून तर ते ईश्वरी आणि अर्णवला माहीत नाहीये, पण सुप्रियाने हे सगळं केलंय असं अर्णवला वाटतंय, तेव्हापासून ईश्वरी आणि अर्णवमधला रोमांस हा कुठेतरी हरवलाय. त्यांच्यातला क्यूट रोमांस पाहायलाच मिळत नाहीये. आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी या वल्लरीच्या पाठीमागे हात धुवून लागतील, म्हणजेच ज्या बाईने चक्क अर्णवच्या आईवडिलांच्या आयुष्याचं नुकसान केलं होतं, सुप्रियाला आणि रमाकांतला फसवलं होतं आणि मग त्यानंतर अर्णवच्या आईने आत्महत्या केली होती, हे सगळं सत्य अर्णव आणि ईश्वरीला समजेल. आणि मग घरातील जी दुसरी व्हिलन आहे म्हणजे वल्लरी, ती सुद्धा घरातून बाहेर पडेल आणि अर्णव आणि ईश्वरीचं आयुष्य सुखकर होईल, सुखी होईल यात शंका नाही. हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, प्रेमाची कबुली देतील, एकमेकांच्या जवळ येतील आणि सुखाचा संसार करतील. म्हणूनच लवकरच या राजेशचा बंदोबस्त तर होणार आहे, पण या वल्लरीचा सुद्धा बंदोबस्त व्हायला हवा. कारण वल्लरी ही दिवसेंदिवस डेंजरस होत चालली आहे. आजपर्यंत तर तिला फक्त या प्रॉपर्टीचा हव्यास होता. तिने अर्णवच्या आईबापांच्या आयुष्याचं वाटोळं कसं केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यानंतर तिने ईश्वरीच्या आयुष्याचं सुद्धा नुकसान करण्याचा प्रयत्न केला. चक्क ईश्वरीवर जीवघेणा हल्ला केला, तिचा जीव घेण्याचाच प्रयत्न केला होता. अर्णव तेथे वेळेवर पोहोचला म्हणून ईश्वरी वाचली. त्यानंतर या वल्लरीने अर्णवला सुद्धा किडनॅप केलं होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या वल्लरीचा बंदोबस्त होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातच ही वल्लरी आता आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्नसुद्धा होऊ देत नाहीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर किती प्रेम आहे. अजून ईश्वरी आणि अर्णवने एकमेकांना आय लव्ह यू म्हटलेलं नसलं तरीसुद्धा अर्णव, ईश्वरी यांच्या आधीच आकाश आणि नम्रताने बाजी मारली आहे. दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हटलंय आणि दोघांचा क्यूट रोमांससुद्धा सुरू आहे. म्हणजे आजकाल आपल्याला अर्णव आणि ईश्वरीचा रोमांस तर पाहायला मिळत नाहीये, पण आकाश आणि नम्रताचा रोमांस पाहूनच पोट भरा असं या मालिकेचे निर्माते आपल्याला सांगताय. हा आकाश पुन्हा पुन्हा नम्रताच्या क्लाउड किचनवर जातो आणि तेथे या दोघांच्या गुलगुलू गप्पा सुरू असतात. पण वल्लरीला हे आवडत नाहीये, कारण वल्लरी ही आकाशवर खूप चिडली. आकाशला ठणकावून सांगितलं, आकाश, ती नम्रता तुला फसवतीये, तिच्या नादाला लागू नको, तिच्याशी लग्न करायचा विचार सोडून दे, ती आपल्या तोलामोलाची नाहीये. पण आकाशला हे पटलं नाही आणि आकाशने वल्लरीला ठणकावून सांगितलं, मॉम, बस झालं, तू नम्रताविषयी माझ्या मनात
असं काळं बेरं भरून देण्याचा प्रयत्न करू नको. नम्रता खूप चांगली मुलगी आहे. माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार. आता मी काय छोटा मुलगा राहिलो नाहीये मला पुन्हा पुन्हा तेच सांगायला. त्यामुळे वल्लरीचा नाईलाज झालाय. कारण वल्लरीला माहिती आहे की जर आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली तर आज ना उद्या आकाश आणि नम्रताचं लग्न लावून द्यावं लागेल आणि आकाश आणि नम्रताच्या लग्नामध्ये सुप्रियासुद्धा येणार आणि सुप्रियाने जर या वल्लरीला पाहिलं तर वल्लरीचा खेळ संपलाच म्हणून समजा. वल्लरी ही खूप जास्त टेन्शनमध्ये येईल. वल्लरीचे 12 वाजतील यात शंका नाही आणि आपले 12 वाजू नये यासाठी ही वल्लरी रात्रंदिवस प्रयत्न करतीये. आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करतीये. कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा सुप्रिया ही वल्लरीसमोर आली तेव्हा वल्लरी तिथून पळून गेली. तिने काहीतरी कारणं दिली. पण उद्या जर या वल्लरीच्या स्वतःच्या मुलाचं आकाशचं लग्न असेल आणि तिकडे सुप्रियाच्या मुलीचं म्हणजे नम्रताचं लग्न असेल, या दोघांचं एकमेकांशी लग्न असेल, तेव्हा वल्लरीला तेथे थांबावंच लागेल. सुप्रिया समोर यावंच लागेल. स्वतःच्या मुलाच्या लग्नात तर ती पळून जाऊ शकत नाही. तिला तर तेथे हजर राहावंच लागणार आणि मग सुप्रियाला कळेल की माझ्या आयुष्याचं वाटोळं करणारी बाई दुसरी तिसरी कुणी नसून चक्क आकाशची आई, नम्रताची होणारी सासू वल्लरी आहे आणि तेथेच वल्लरीचा खेळ खल्लास होईल एवढं मात्र नक्की. त्यामुळे वल्लरीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. या दोघांना एकमेकांच्या जवळ येऊ द्यायचं नाहीये. त्यासाठी ती प्रयत्न करतीये. पण आकाश हा वल्लरीचा मुलगा असल्यासारखं वागत नाहीये. वल्लरी इतकी कारस्थानी पाताळयंत्री बाई आहे. परंतु आकाश मात्र खूपच चांगला मुलगा आहे आणि त्याला वल्लरीच्या कारस्थानांचं काहीच घेणं देणं नाहीये. तो तिच्या अकलेने बिलकुल वागत नाही. त्यामुळे आकाश खूप चांगला आहे यात शंका नाही. आणि आता आकाशचं हे प्रेम प्रकरणच नक्कीच वल्लरीची पापं सगळ्यांसमोर आणेल. वल्लरीला तिच्या पापांची शिक्षा मिळवून देईल एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, वल्लरीचं सत्य आज ना उद्या सगळ्यांसमोर येणारच आहे. पण राजेशचा आता कायमचा बंदोबस्त होईल यात शंका नाही. राजेश या मालिकेतला खूप मोठा व्हिलन आहे. तो नक्कीच परत येईल. आज ना उद्या त्याला परत यायचं आहे. पण आता कमीत कमी काही दिवसांसाठी तरी राजेशचा त्रास कमी झालेला असेल. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचा सोमवारचा आणि त्यानंतरचे काही एपिसोड खूपच भारी असणार आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये तर आपण गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन पाहणार. गुढीपाडव्याची तयारी ईश्वरी करत असेल, ती खूप सुंदर दिसत असेल आणि मग त्यानंतर तिच्या हातून राजेशला बांबूचे फटके पडणार. राजेशला ईश्वरी चांगलीच धुणार यात शंका नाही. आणि ईश्वरीचा हा रुद्रावतार पाहायला सुद्धा खूप मजा येईल. राजेश हा नक्कीच अंजलीकडे तक्रार करणार. ईश्वरी विरुद्ध अंजलीला आणखीन भडकून देणार. पण जेव्हा दाद्या आणि रिया हे दोघे अंजली आणि राजेश समोर येतील आणि राजेशचं सत्य अंजली समोर आणतील तेव्हा कुठे अंजलीला कळेल की ज्या माणसाला मी देव माणूस समजत होते तो देव माणूस नाहीये, तर तो राक्षस आहे, राक्षस. आणि आजपर्यंत त्याने किती मुलींच्या आयुष्याचं वाटोळं केलंय, किती लोकांचा जीव घेतलाय, किती लोकांना फसवलंय, चोऱ्या माऱ्या केल्या आहेत. तेव्हा कुठे अंजलीला समजेल की राजेशची फक्त एकच गोष्ट योग्य होती, जे तो नेहमी बोलायचा की बावळट बायको. अंजलीला समजेल की खरंच ती एक नंबरची बावळट आहे आणि तिने आजपर्यंत किती मोठ्या मोठ्या चुका करून ठेवल्या आहेत. ईश्वरी आणि अर्णव या दोघांवर तिचा आधी पूर्ण विश्वास होता. ईश्वरी चांगली आहे, अर्णव तर चांगला आहेच, पण हळूहळू या राजेशच्या बोलण्यात येऊन तिने ईश्वरीला खूप त्रास दिला, अर्णवला खूप दुखावलं आणि या सगळ्या गोष्टींचं तिला दुःख होईल की खरंच आपण अर्णव आणि ईश्वरीशी किती वाईट वागलोय. या राजेशला शिक्षा दिल्यानंतर अंजली ही नक्कीच ईश्वरीची हात जोडून माफी मागेल. अंजली या रागात हे सुद्धा विसरली आहे की आज ती जिवंत आहे, तिचं बाळ सुखरूप आहे ते फक्त ईश्वरीमुळे. नाहीतर त्या ॲक्सिडेंटमध्ये या दोघांचा सुद्धा जीव गेला असता आणि आज अंजलीला रडायला कुणी राहिलं नसतं. पण तेव्हा ईश्वरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून अंजलीचा जीव वाचवला. तरीसुद्धा अंजली हे उपकार विसरली आहे आणि ईश्वरीलाच दोष देते. त्यामुळे सगळ्याच प्रेक्षकांना आजकाल या अंजलीचा खूप राग येतोय एवढं मात्र नक्की. पण लवकरच अंजलीचे बंद असलेले डोळे उघडतील आणि तिला या राजेशचं सत्य कळेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा.
आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.